राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या। वास्तविक पाहता राज्यात महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण असताना महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले। यावरून ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड केल्याचा दावा केला जात आहे। त्यामुळे ईव्हीएम मशीन हटावचा नारा दिला जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन सुरू केले असताना आता वंचितने देखील ईव्हीएम मशीन विरोधात नवीन आघाडी उघडली आहे। ईव्हीएम मशीन विरोधात जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर रोजीपर्यंत ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दरम्यान याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीत सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गाव खेड्यातून ईव्हीएम हटावच्या संदर्भात स्वाक्षरी घेऊन मोठे जन आंदोलन उभारण्यात येणार असून जिल्ह्याच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला। तत्पूर्वी विधानसभेमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्या वंचित उमेदवारांचा सत्कार शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला। याप्रसंगी शहर जिल्ह्याच्या सर्व युनिटचे पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, महासचिव अनिरुद्ध वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता राजगुरू, सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणीबार, महासचिव विनोद इंगळे, कामगार संघटनेचे महासचिव सूरज आरखराव, सर्व तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।